कोण हरेल, काय घडेल, काय बिघडेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. थोडीशी विनंती असेल दोन्ही संघ, कारण 3-3 आता रात्र अंधार काही वेळातच पडेल. जेवढं फास्ट होईल ना तेवढं सहकार्य करा आयोजकांना सुद्धा आणि आपल्या स्वतःला सुद्धा. चला ओळे मैदानाच्या दिशेने एकदा रंगत पाहायला मिळेल. दादा थोडा आवाज कर ना. डीजे डीजे थोडासा आवाज दे ना. आवाज हॅलो हॅलो चिक हॅलो जरा गाजू दे आवाज. हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो. चला स्पीडअप घ्यायचंय. ओळ्या मैदानाच्या दिशेने रंगत पाहिलं. वैयक्तिक पहिलं सांगे पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल रोहित. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मारण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव नक्की अर्जित केली. इथं मिडफील्ड होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा श्री गणेशा केला गेला एकेरी धावेने. पुन्हा एकदा आडूया. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोरया संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. नक्की श्री गणेशा केला गेला एकेरी धावेने. संध्याकाळचं सत्र असेल. संध्याकाळ हसरी असावी. बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी. म्हणी घ्या बाप्पाचे नाव सोपे होईल तुमचे काम. कोणाचे काम सोपे होणार कोणाचे अवघड होणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं. पुन्हा एकदा रोहित सज्ज होताना पाहायला मिळतोय. आता असेल साई. हो मारण्याचा प्रयत्न होता. नो मॅथ्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. कव्हरच्या पॉईंट मध्ये एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का तो मात्र चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. रोहित चांगली गोलंदाजी. छोटासा कलाकार जेवढा अखूट टप्प्याचा चेंडू ते कोणती चुकी करत नाही. परंतु फलंदाज जर पाहिले ना सोहिल आणि साहिल पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसला. 3 षटकाचा सामना असेल. जास्तीत जास्त रिव्हर्स न खेळता सरळ बॅटने चौफेर फलंदाजी करणं गरजेचं असेल तर कुठे मात्र धावा येतील. आणि ज्यावेळी धावा येणार नाही त्यामध्ये तुम्ही रिव्हर्सचा फटका खेळला तर तो साजेसा ठरू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होताना पाहायला मिळतोय रोहित. लोअर फुल टच होता. स्वतःला फिरवलं गेलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती चुकी करत नाही आणि विकेटचा पतन होताना पाहायला मिळत आहे. विकेट गिरतावा संगीत बसतावा शॉर्टली डीजे. चला बॅट्समन पाठवायचा आहे. वेळेचं बंधन असेल आपल्याकडे. समोरच्या टीमला सुद्धा फलंदाजी करताना चेंडू दिसला पाहिजे म्हणून आपण विनंती असेल. दुर्गेश नौका फलंदाज मार्ग होता पाहायला मिळतो. दुर्गेश चला साहिल थोडंसं स्पीडअप करून बाहेर यायचंय विनंती असेल. दुर्गेश दादा आपण सुद्धा थोडंसं त्वरा करायची आहे. रोहित संयमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं. कोणत्याही प्रकारचं सेलिब्रेशन सुद्धा न करतं मात्र आधीची गोलंदाजी पाहिली आताची पाहिली. एक चांगला संयमी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला जाते. आता मात्र दुर्गेश असेल. 3 षटकाचा सामना असेल. 18 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 40+ धावा नक्कीच अर्जित कराव्या लागतील कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. पुन्हा एकदा रोहित सज्ज होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती फलंदाज असेल दुर्गेश. दिशाहीन गोलंदाजी. थोडासा उसळी घेतला ना चेंडू होता. वाइंडिश लॉग ऑफवरती चेंडू गेला. पंचांच्या समांतर चेंडू अवंतर 1 धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ होते. गोलंदाजाला दंडित केलं गेलं. एकेरी धावेसाठी स्क्वेअर मारा घोषित केला जातोय. पुन्हा एकदा रोहित सज्ज होते. डावखुरा गोलंदाज चांगली रणनीती घेऊन आलेला मैदानामध्ये आपल्या संघासाठी उतरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. याची देही याची डोळा. बॅक टू बॅक दुसरा वाईट येताना पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत मात्र सकाळच्या सत्रापासून आदरणीय सन्मान्य धनंजयजी कोळी सर यांच्या मात्र इशारा दिला जातोय. वाईट हा चेंडू सुद्धा वाईट असेल. स्वेअर मारा. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता. नो मॅथ्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात असेल जोपर्यंत फेकी करेल तर मात्र एकच धाव. कदाचित हा चेंडू जर सोडला असता तर कदाचित हा सुद्धा वाईट पाहायला मिळाला असता का. परंतु जर तर आहे क्रिकेटमध्ये जर तुला व्हॅल्यू नाही. प्रॅक्टिकली जे मैदानामध्ये घडतं ते सत्य म्हणून ग्राह्य धरलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल. गोलंदाज आपल्याला सुद्धा पुन्हा एकदा रोहित सज्ज होताना पाहायला मिळतं. आता मात्र सोहिल जो नॉन स्ट्राईक एंड कडून आतापर्यंत उभा होता त्याला स्ट्राईकचा वारसा मिळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथेच तैनात असेल आणि इथे क्षेत्ररक्षक कोणती चुकीनं एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला. धावची होण्याची संधी असेल का. पंचांकडे नजर वळवल्या गेल्या. पंचांचे बोट आकाशाकडे. येस विकेटचा बटन आणि घाई कदाचित उभ्या बॅटनं आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही फलंदाज सरळ बॅटनं चेंडू आले असते परंतु रिव्हर्स ज्यावेळी ऑफ ब्रेक केला जातो लेग ब्रेक केला जातो त्यावेळी रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या धावचीच्या स्वरूपात चांगला थ्रोन तितकं साजेचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं यष्टीरक्षकामार्फत.
2 गडी गेले तंबूच्या आशेला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते केवळ आणि केवळ 7 धावा. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतं राहुल. चला गोलंदाजी त्वरित करायची आहे कारण की विनंती असेल. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल फलंदाज कारण की अपोजिट टीमला सुद्धा फलंदाजी करायची आहे. चेंडू दिसला पाहिजे आणि क्रिकेटचं रंगत पाहायला मिळाली पाहिजे. पुण्यात गोलंदाजी मार्कर नौका गोलंदाज येताना पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर अक्षय. हो 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 काय फटका सजवला गेलाय परंतु उंची जास्त लांबी कमी तू की मी की तू करता करता जेल केला धरतीला दान. अर्थातच ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा इथे मात्र जेल केला धरतीला दान. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या 2 ने वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या होते 9 धावा. दुर्गेश आणि ओम ही जोडी मात्र खेळताना पाहायला मिळते. मोठा फटका सजवला गेला होता दुर्गेश मार्फत. उंची जास्त लांबी कमी आली परंतु जेल धरतीला दान केला गेला. जेल होणं कुठेतरी गरजेचं होतं का तेच डेफिनेटली. जीवदानाचा फायदा घेताना पाहायला मिळतं का पुरेपूर. येस आउट ऑफ द पार. दस्तक पे मस्तक चेंडू जातोय. मस्तक पे दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि येतोय षटकार. दुर्गेश 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 क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. दुर्गेश थंडीच्या क्लायमेट मध्ये सुद्धा वातावरण गरम करताना पाहायला मिळतोय. चांगला षटकार पाहायला मिळाला. ताकद भरा ताकदीचा वापर होता. फटका प्रॉपर होता आणि चेंडू हवाई सफर सुद्धा करताना पाहायला मिळाला. इथे मात्र नक्कीच अक्षय यांच्यावरती प्रतिहल्ले चढवले जात आहेत. दुर्गेश चांगला कलात्मक क्लासिकल फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडासा स्पेस ऑफ चेंज गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. कारण जर पाहिलं जेवढा स्पीड मध्ये गोलंदाजी करतोय त्यावरती नक्की दुर्गेश प्रभावी होताना पाहायला मिळते. म्हणून थोडासा चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी केली. चेंडूला थोडासा हळूवारपणे स्लोअरवर करताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या एकंदरीत होते धावसंख्या होते 16 धावा. 16 धावा. पुन्हा एकदा ओम पांडे हो भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाणार का. 1 बाउंड चौकार. क्षेत्ररक्षक पाठीमागे पळताना पाहिला. एक धाव पूर्ण केली. तिचा जायचा प्रयत्न करणार का. येस डेफिनेटली तिहेरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्येत 3 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 19 धावा. चांगलं पहिल्या षटकामध्ये केवळ होत्या 7 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये आल्या 12 धावा. आता दुर्गेश जो ताकदीचा पुरेपूर वापर करतोय. 19 रिव्हर्स गरज नसावी कारण दुर्गेशच्या बॅटमधून सरळ बॅटने फटकेबाजी होत होती. ताकदीचा वापर करत होता. ताकद होती. षटकार येत होता. कारण ज्यावेळी तू ऑफला वाइंडी स्लॉगामध्ये काऊ कॉर्नरमध्ये षटकार आला त्यावेळी तुझ्यामध्ये पॉवर जनरेट करण्याची ताकद होती. म्हणून तू कदाचित रिव्हर्स खेळण्यापेक्षा स्ट्रेट बॅट खेळणं खूप गरजेचं होतं. पण रिव्हर्सच्या नादामध्ये आतापर्यंत खूप सारे चेंडू वेस्ट गेलेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती 22च्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 20 20 धावा. आता तिसरं षटक स्लॉगर मध्ये 5 केले नौका गोलंदाजी मार्कवर येतोय राहुल पाटील. विनंती असेल थोडासा स्पीडअप घ्यायचा जेणेकरून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना कोणत्या अंधाराचा अडथळा तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तुम्ही जेवढी घाई कराल तेवढं मात्र नक्कीच टाइम इज मनी या पद्धतीने मात्र तुम्ही खेळाल तर तुम्हाला फलंदाजी करताना चेंडू दिसला जाईल. वळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 20 12 चेंडू 20 धावांची खेळी करताना नक्कीच पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा राहुल पाटील गोलंदाजी मार्गवर तर दुर्गेश आणि राहुल समीकरण रंगताना पाहायला मिळेल. टप्प्याचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. पंतांकडे दाद मागितली. पंतांनी लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव घोषित केली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा.
पुन्हा राहुल पाटील सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकेरी दावेला प्राधान्य देणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हो, कलात्मक क्लासिकल नजाकत भरा स्ट्रोक येतोय चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या विचार करता धावसंख्या होते 25 धावा. 25 धावा येताना पाहिला. अकूट टप्प्याचा चेंडू होता. ओम पांडे क्लास 1 फलंदाजी. आता मला ओम पांडे नजाकत बरे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्यांदा अक्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शरीरयष्टी वळवली गेली, तदनंतर मात्र खेळताना पाहायला मिळाला. समीकरण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकंदरीत होतीये 25 धावा. 2 चेंडू संपुष्टात आले. शेवटचे 4 चेंडू शेष असलेल्या षटकामधील. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळाला. टप्प्यावरती अचूक नियंत्रण, जसं बोलला त्याला बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती टप्पा, याला खूप महत्व असतं मित्रांनो. इथे मात्र अचूक टप्पा येणं गरजेचं होतं. राहुल पाटीलच्या बॅटमधून तो टप्पा येताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती होतीये जैसी ती 25. पहिल्या चेंडूवरती 21 धाव, नंतर चौकार, आता नंतर डॉट चेंडू. शेवटचे 3 चेंडू शेष असतील. ओम पांडे ऑन स्ट्राईक. कदाचित दुर्गेशला स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल का, तेच डेफिनेटली. आणि धावचितच्या सर्वात बाद होतं. चला नेक्स्ट फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. दुर्गेश शेवटचे 2 चेंडू असतील याच्याकडे. ज्या 2 चेंडूवरती एकाच षटकाराने का. नेक्स्ट फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचं, विनंती करायची आहे. चला आम्ही विनंती करतो, तुम्ही जरा स्पीडअप घ्या. पुन्हा विकेटचं पतन. कदाचित वाटलं तर दुर्गेश खेळपट्टीवरती जाईल, मोठे षटकार मारेल. चला नौका फलंदाज स्पीडअप घ्यायचा आहे. चला नेक्स्ट फॅस्टर, नेक्स्ट बॅटर. दादा देवी देवतांचं गाणं संध्याकाळच्या सत्रामध्ये लाव एकदम. चला नौका फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आदिल. तसेच विनंती असेल अजय मनोजला आपण सुद्धा सज्ज राहतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवायला. पुन्हा एकदा आक्रमण खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जेलची संधी असेल. जेल होणार का. येस, विकेटचं बदल. आल्या पावली माघारी. गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. चला अजय 11 त्वरा करायची आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, जेणेकरून तो समोरच्या टीमवरती काही अन्याय होणार नाही. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक स्वरील संगीत. चला चला लवकर, साहिल सावंत आणि टीम लवकर आतमध्ये जायचंय. बाकी सर्वांनी बाहेर या लवकर. हा तू लाव जरा, तुला 1 मिनिट लावायला देतो. पहिले यांना बाहेर येतात. 2 फलंदाज लवकर पाठवा. आता तुम्ही गप्पा मारत बाहेर येणार तर बॅटिंग नाही होणार. आपण सगळ्यांनी धावत येऊ. प्लेयर आतमध्ये पाठवलं तर. चला 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 स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. चला डीजे मार्फत ओळखूया संध्याकाळच्या सत्रामध्ये एक अप्रतिम असं. डीजे मास्टर एक असं सत्र असतं ना, जेवढा जोश ना तेवढा जोश. जसं आपण जेवढ्या डीजेच्या गाण्यावरती जेवढे नाचतो ना, जेवढा अरे तुम्ही बॅट्समन पाठवाल तर बरं होईल. बॅट्समन चला लवकर. अरे तुम्ही थांबला तर तुम्हालाच अंधार होणार आहे.
चला बोलूया क्षेत्राच्या सजून घ्यायचंय संध्याच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आठवूया गणरायाला. खुळ्या मनी जनी अटितो तुला देवराया माया तुझी राहू दे. खुळ्या मनी जनी अटितो तुला देवराया माया तुझी राहू दे. पदकमलांची वाहून पुष्पे मन भावे आम्ही स्मरितो आणि दया क्षमा शांती देवप्पा या मैदानामध्ये वसू दे. इथं तुझे चरणी आम्ही प्रार्थना करतो. हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना. हम चले नेक रस्ते पर भूल से भी भूल कर हमसे भूल न होना. चला वळूया मैदानाच्या दिशेने त्वरित स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. अजय मनोज 11 3 षटकाचा सामना असेल. लक्ष असेल प्रथम फलंदाजी करताना केल्या 25 धावा. विजयासाठी लक्ष असेल 26 धावा. 18 चेंडू 26 धाव्यांचं लक्ष असेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गोवाला वैयक्तिक पहिलं षटक ओम पांडे. कॉल छावाला. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. आमच्या साथी समवेत जमतायत ओमकारजी घाडगे. ओमकार काय असेल नक्कीच ओमकारने सांगितलं माझी फेवरेट टीम आहे. राहुल पाटील माझा फेवरेट प्लेअर आहे. त्याच्यासाठी मला नक्कीच समालोचन करायचं आहे. तर नक्कीच ओमकार काय म्हणणं असेल. हॅलो नक्कीच सर आपण तर स्कोर कार्डवरती धावा जोडल्या गेल्या होत्या 25-26 धावांचं लक्ष असेल. अक्षय घरच स्ट्रायकिंग एंडला असेल ज्याने काटा विभागामधून येताना पालघर विभागामधून चांगला खेळ त्याने तोच आपल्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओम पांडे सज्ज होताना पाहते. डावखुरा फलंदाज असेल. ओहो लोअर फुलटा चेंडू होता. दिशा दिली. एक धाव नक्की अर्जित केली की धावसंख्येत देखील वाढ होईल. धावसंख्या धावपटलावरती अर्जित केल्या ते 2 धावा. पाहिलं ना तर स्ट्रायकिंग एंडला अक्षय घरच सोबत राज गोठणकर देखील कमी नाहीये. अगदी जर पाहिलं ना तर राज गोठणकरने देखील अल्पवयामध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि तोच खेळाडू आज म्हाडाच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना पहिल्या मॅच पासून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओम पांडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येताना पाहायला मिळते. मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. 18 चेंडू 25 ची गरज असताना हो चांगला गोलंदाजी. इथं स्विंग अँड मिस शरीर भेदक मारा होताना पाहायला मिळाला. चांगला त्याच पद्धतीने चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाला. एक धाव नक्की अर्जित. दुसऱ्या धावेचा कॉल केला होता परंतु स्टॉपचा कॉल आला. चांगला कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि एकच धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 3 चेंडू 3 धावा. अगदी जर आपण पाहिलं ना तर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला. एक धाव कंप्लीट केली गेली बाईकच्या स्वरूपामध्ये. मात्र आता अक्षय घरत असेल स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका येणं गरजेचं असेल. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. अगदी पाहिलं ना तर पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा आल्या. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली गेली आहे 3. अक्षय घरत मोठा फटका खेळेल का. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. कमिटी मार्फत एक निर्णय आलेला आहे. या सामन्यामध्ये जो विजेता संघ आहे तो आणि आधीचा विजेता संघ आहे विनोददादा 11 या 2 संघांमध्ये लढत रविवारी सकाळी पहिला राऊंड त्या दोघांमध्ये होईल. त्याची नोंद घ्यायची आहे. वेळेअभावी आता रात्र झाले. वेळेअभावी सामना होणार आहे. कोणावरती अन्याय होऊ नये म्हणून हा निर्णय कमिटी मार्फत घेण्यात येत आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. बॅटर अक्षय आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अगदी जर पाहिलं 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. न्यू बॅटर क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये. अगदी बिरवाडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रितेश घरत इथून पुढे विजयासाठी गरज असेल. तेरा चेंडू 22 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आपण राज गोठणकरला पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर क्रितेश घरत.
ओम पांडे गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्वीट हिट आला बॅटर राज गोठणकरच्या बॅटमधून. षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला राज गोठणकरच्या बॅटमधून. अगदी जर पाहिलं ना तर थांबून वेट केल्यानंतर फटका अगदी एक्झिक्यूट केला गेला राज गोठणकरच्या बॅटमधून. षटकार. चला बॉलर लवकर तयार होते. क्षेत्ररक्षण देखील लवकर लावून घ्यायचंय. चला गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज झालाय. बॉलर नेम चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अंधार पडत चाललाय. धावसंख्या झाली आहे 1 षटका अखेर 10 धावा. विजयासाठी 12 चेंडू 16 ची आवश्यकता. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नॉनस्टॉप मैदानाच्या बाहेर चाललाय. चौकार आलाय. या चौकारांना अशी धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. विजयासाठी इथून पुढे आता गरज असेल 11 चेंडू 12 ची. चला विनंती असेल जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. फिल्डिंग साठी सुद्धा स्पीडअप घ्यायचा आहे. कोणावरती अन्याय करायचा मित्रांनो. स्पिरिट ऑफ क्रिकेट आपण खेळायचं. आज ना उद्या आपण सोबत क्रिकेट खेळणार. गुलाम गोलंदाजी मार्ग गुलाम येताना पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज चांगला फिरकीपटू ज्याची ओळख आहे तोच गुलाम पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. ओमकार काय असेल पुढचं समीकरण. अगदी जर पाहिलं ना तर क्रितेश गरज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ना, दोन्ही बॅटर्सने असं ठरवलं की सामना लवकरात लवकर संपवायचा आहे आणि त्यानंतर घरी जायचं आहे. कारण ज्या पद्धतीची फटकेबाजी क्रितेश गरज आणि राज गोठणकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रितेश गरज बॅक टू द पवेलियन. अजून एका विकेटचं विकेट क्रमांक 2चं पतन होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. चला न्यू बॅटर ओमसाई प्रदीप संघ आपला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचा आहे. चला न्यू बॅटर प्लीज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर या. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं ना तर एक गेलाय आणि दुसरा आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण कायम ज्या वेळी क्रितेश गरज खेळतो ना त्यावेळी त्याच्यासोबत कायम चेतन खेळत असतो. न्यू बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू गुलाम घेऊन सज्ज. राज गोठणकर समोर. यावेळी कट केला चेंडू. गॅप मध्ये चालला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल का. येस इट इज. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 16 धावांवर. विजयासाठी गरज असेल 8 चेंडू 10 ची. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. गोलंदाज सप्रतिमाची गोलंदाजी. कोणत्या प्रकारचे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला. ते पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळला होता. इथे सक्सेस होताना पाहायला मिळेल का. बॉलर क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूच्या मागे पळत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु अंधाराचा फायदा होत मात्र चौकार जाताना पाहायला मिळतो. विजयाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना हा संघ पाहायला मिळतो. तर नक्कीच हा आशावादी विजयाच्या वेलीवरती एक आशेचं फुल प्रफुल्लित करणार हा चौकार. करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. मेल हा चौकार. 4 धावांसाठी. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटला अर्जित केल्या ते 20 धावा. आता केवळ 7 धावेची गरज असेल. 7 चेंडू 6 धावेची गरज. 7 चेंडू 6 धावा.
पुन्हा कुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाणार का सीमारेषा बलके क्षेत्ररक्षक झेल टिपणार आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तू छल मैं आया. येस इट इज. मोठा फटका खेळल्यानंतर राज गोठणकर पुन्हा एकदा स्विच हिट खेळल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रॅप मध्ये फसला गेला. विजयासाठी गरज असेल 6 चेंडू 6ची. चला न्यू बॅटर मध्ये या. चला थोडस फास्ट करायचंय, अंधार वाढत चाललाय. न्यू बॅटर राहुल पाटील, मॅन फ्रॉम आंबोडे, मैदानाच्या आतमध्ये. तर सोबत असेल बॅटर चेतन. 6 चेंडू 6चं समीकरण. अगदी जर पाहिलं ना तर एका मोठ्या फटक्याचा सामना टीम ओम साई प्रदीप साठी आहे, मात्र 6 चेंडू आपल्या करिअर मधील सर्वोत्कृष्ट 6 चेंडू गोलंदाजाला डिलिव्हर्ड करायचे आहेत. चला थोडं लवकर स्पीडअप करायचं आहे. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. 6 चेंडू 6ची आवश्यकता. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला ढकलला चेंडू. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येस इट इज सक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट. एक शॉट कहाणीमध्ये ट्विस्ट येईल का? एक शॉट आली आहे. एकच धाव या चेंडूवरती येईल. विजयासाठी इथून पुढे 5 चेंडू 5ची आवश्यकता. बॉलर नेम. 5 चेंडू 5ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अल्ताफ. चला अल्ताफ गोलंदाज, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. सामना रंगताना पाहायला मिळते. आता समीकरण असेल 5 चेंडू 5 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत. परिस्थिती गंभीर, तिथे कोण उभा राहणार खंबीर. पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे मात्र झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतःला चोकून दिलं होतं, परंतु दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली आली. आता मात्र ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट ऑन क्रिकेट हे मात्र समीकरण पाहायला मिळतं. प्रत्येक धावा खूप महत्वाची असेल. ते एव्हरी डॉट चेंडू क्रिएटिंग प्रेशर. फलंदाजी करणाऱ्या टीमवरती प्रेशर असेल. पुन्हा एकदा अल्ताफ चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. जिथे 1 धाव जाणं गरजेचं होतं तिथे दुहेरी धाव नक्कीच अर्जित केली गेली. आता धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होतील 4 चेंडू मध्ये 3 धावेची गरज असेल. इथे मात्र थोडासा अंधार पाहायला मिळतोय. थोडंसं अंधाराचं सावट संकट असेल. पुन्हा एकदा अल्ताफ गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतोय. चेतन. पुन्हा एकदा चेतन याने मारलेला चेंडू पाहूया काय असेल. आणि हा चेंडू जाणार का विजयी चौकार. येस, आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय ओम साई प्रदीप. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली दैत्यशाही स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. उपस्थित सर्व क्रिकेट संघ, साथी स्कोर लेखक, युट्यूब मास्टर, साथी समालोचक, आदरणीय व्यासपीठावरती सर्व सकाळच्या सत्रापासून ज्यांनी हजेरी लावली ते अतिथी मान्यवर सगळ्यांचं मात्र आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत आणि आभार.